माझं नाव कविता पाटील. मी भिवंडी वेले गावामधनं आहे. ताई मला लिंक मालतीताईंनी दिली. हं. तर म्हणजे माझं वाढलेला वजन पण आणि मला म्हणजे त्रास जो व्हायचा व्हेरिकोज, डोकं दुखं म्हणजे काय रोजचा वेगवेगळा नवीन त्रास मला चालू असायचा असा. ओके. किती दिवसापासून हं. आता कंटिन्यू करायला लागला हे सगळं? आता ताई मला 20 दिवस झाले. बरं. या 20 दिवसांमध्ये काय फिलिंग आहेत? म्हणजे या 20 दिवसामध्ये माझा जो वाढलेला वजन तो पण म्हणजे 4 किलो झालेला आहे. म्हणजे तेवढं पण नाही 4 किलो झालंय. पण एकदम फ्रेश वाटतं आणि म्हणजे मला वेगळंच वाटतं असं. कारण म्हणजे की मला एवढा म्हणजे हे व्हायचं की माझं डोकं दुखणं हा नेहमीचाच होता त्रास ओके. असं. मला आता मालतीताई पण म्हणजे सांगत होते का ताई तुम्ही याच्यामध्ये हे करा, जॉइन व्हा, हे करा. पण मी तेवढं असं मनावर पण नव्हतं घेतलं. पण आता मला जो त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे मला म्हणजे असं वाटलं म्हणजे हे करावं म्हणून असं. येस. आता हं. 4 किलो वजन तर कमीच झालंय. किती किलो करायचंय तुम्हाला? माझं 20. अजून 20 किलो करायचंय. ओके. हां. नो प्रॉब्लेम. होईल. कारण का, की जर 20 दिवसामध्ये 4 किलो आता स्पीड थोडासा कमी होईल, पण हं, 101% होईल. पण आपण हं. सातत्यानं करत राहायला पाहिजे बरं का. रोज ऐका, रोज करायला चालू करा. थोडंसं व्यायाम, थोडंसं खाणं-पिणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं म्हणजे कमी नव्हे, हां. थोडासा चेंज म्हणते मी. आणि एवढा केला, की खूप भारी वाटेल. ह्या 20 दिवसांमध्ये किती वेळा डोकं दुखलं? डोकं तर नाही म्हणजे मला एक तो म्हणजे एक आला याच्यामध्ये, की माझं असं होतं ते, की मी जर चहा नाही घेतला, तर माझं डोकं म्हणजे रोजच दुखायचं असं. म्हणजे मला चहा चहाची घेतलं खूप नाही. सवय चहाची खूप सवय होती मला. हां, चहा पिला नाही तर. हां. तर डोकं दुखायचं. पण मी आता चहा बंद म्हणजे पूर्ण बंदच आहे. पण म्हणजे डोकं माझं एकदा पण नाही दुखला. एकदा पण नाही असा. ताई, हे 2 चहापत्तीचा एक्स्ट्रॅक्टच आहे. त्याच्यामुळे ना, नो हां, प्रॉब्लेम. आपण ह्याच्यात फक्त साखर आणि दूध नाहीये. नाहीतर ॲक्चुअली आपण ही चहाच प्यायला लागलोय. त्यामुळं हां, म्हणून ते डोकं दुखत नाहीये आणि चांगल्या क्वालिटीचं प्यायला लागलोय, म्हणून हां. अजिबात दुखत नाहीये.